चा माहेरा भेटी रखमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धणी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा, पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजा जे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण जांचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माशे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत. आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माश दंडवत. ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळ नामा म्हणे तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा. अभंगावर बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने उत्सव घडवून आला जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. थोर संत वैकुंठवासी रामचंद्रजी महाराज बोधले यांच्या पुण्यस्मरणार्थ सालाबाद प्रमाणे याही वर्षी घडवून आलेला हा सोहळा. आणि यामध्ये आमचे गुरुबंधू भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी महाराज बोधले यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, काही महाराजांची नावं घेतली तर काहींची राहून जातात, म्हणून सर्व महात्म्यांना मनोभावे वंदन करतो. इकडचे सर्व टाळकरी गायनाचार्य दोन्ही मृदंगाचार्य विनेकरी, इकडचे टाळकरी गायनाचार्य गरजे बाबा ते तापतय लवकर. भालदार चोपदार विविध क्षेत्रातून आलेली मान्यवर मंडळी, बापू काका तात्या नाना बोंदर फुलसुंदर काटे कुटे मुरकुटे सगळ्या समजा. सर्वांचा नामोल्लेख शक्य नसला तरी सर्वांच्या प्रती बरं का ठोंबरे पाटील पांडुरंगासारखा आदर भाव आहे त्या सर्वांना
मस्तक हे पायावरी मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक पायावरी वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक आहे वारकरी संतांच्या पूजनीय प्रकाश महाराज बोधले यांनी पहिलं रामायण माझं ॲक्सिडेंट झाल्यावर इथे होतं आणि तिथे देशमुख मामाकडे मला ठेवण्यात आलं. तेव्हापासून जो संबंध जुळला, मामी गेली मामाही गेले, पण कुमार भैया तेवढाच प्रेमानं त्यांच्याकडे. रात्री 2:30ला आलो बाबा. जादवर साहेब, लाला साहेब, रमाकांत बापू, महेश बाबाचे पूजने पिताजी तुम्हालाही नमस्कार करतो. नाना सर्वांना नमस्कार. 2 वर्षे कोरोनामुळे कार्यक्रम, पण सगळी कसर यावर्षी काढली बाबांना. आणि बाबा भागवा भागवी याच्यात नाही करायची. आत्ता यावर्षी केला ना असा दरवर्षी करायचा. महाराष्ट्रात गाजलेले गुणवान मृदंगाचार्य भरतजी इकडचे हे सर्व गायनाचार्य, उंदरीकर, मांजरीकर, बोकेकर सगळे बरं का. येडशीकर तुम्ही अजून आहे किती? 80 चालू आहे का? 80 आहे का 82? म्हणजे पंजाबराव ढगचा आणि ढोकचा अंदाज बरोबर असतो. विठ्ठल बोधले बाबा, खूप समाधान वाटलं यावर्षी. श्रीमंत बापानं लालासाहेब एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं संत रामचंद्र बोधले बाबाचं पुण्यस्मरण त्या ऐश्वर्यात. आणि आता असंच बरं का बाबा, असंच ठेवायचं. मजा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आम्ही ज्याला मरण समजतो भरत, त्याला महात्मे प्रवासाचा पूर्णविराम समजतात. दोघांमध्ये हा फरक आहे. आणि बापू हे सिद्ध आहे, आपण प्रवासीच आहोत. काही असंही म्हणतील, तुम्ही नागपूरहून आला, आम्ही डिस्कळचे, तुम्ही आम्ही सगळे प्रवासी. प्रवास कधी संपतो लालासाहेब? डिस्कळचा माणूस कळंबला गेल्यावर कळंबवरून येतो, बाथरूम मध्ये फ्रेश होतो, ज्या सोफा सेटून बसून गेलतं त्याच्यावर येऊन बसतं आणि बायकोला म्हणतं आण बरं चहा, कटकट संपली. म्हणजे सकाळी जिथून गेलं तिथे वापस आलं तेव्हा प्रवास संपत असतो. तसा आपण जिथून आलो तिथे एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. सध्या आपण प्रवासी आहोत. आणि जर प्रवास सिद्ध झाला तर दुसरं एक लक्षात घ्या, प्रवास हा तिकिटावर का वयमानावर? इमानदारीनं सांगा.
प्रवास वयमानावर नाही महाराज, तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे बापू त्या प्रवाशाला उतरावं लागतं. कधी कधी आजोबाच्या आधी नातवाचे तिकीट संपले. नैसर्गिक नियम आहे, नातवानी प्रेत यात्रेला हजर राहावं आजोबाच्या. पण 22 वर्षाचा जवान नातू मरतो आणि 92चं म्हातारं मान हलवत काठी टेकत स्मशानात जातं यात्रेत. का? तिकीट संपलं, उतरावं लागतं. म्हणून आम्ही ज्याला समजतो मरण, संत त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात. एका गावामध्ये सगळे बरोबर वेळेत संपवतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्या ठरल्याप्रमाणे चाली होतील, दुसऱ्या तिसऱ्या सगळे होईल आणि जेव्हा कीर्तन संपेल तेव्हा 9 वाजतील. एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल वर्षाचा तरणा बांड पोरगा मरून पडलाय गावामध्ये. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत अख्खं गाव रडत होतं. लालासाहेब, लेकर कडेवर घेतलेल्या महिला, म्हातारे काठी घेतलेले, लहान मुलं, तरुण मुलं, अख्खं गाव. तिथं भगव्या वेशाचे एक महात्मे आले. सहज विचारलं, केहो जी, बच्चे से लेकर बूढ़े तक पूरे गांव वाले रो रहे, बात क्या है? हमारे गांव का इकलौता बेटा था महाराज, माँ बाप को इकलौता था, शादी भी नहीं हुई थी, गुजर गया. मग ते एकुलतं एक मेलं म्हणता, तर तुम्ही गावचं गाव का रडता? ते घरापुरतं लेकरू नव्हतं महाराज, असं गुणाचं होतं. झोपडपट्टीत पाहुणे येऊ द्या नाही तर वाड्यात पाहुण्याच्या आधी चहा पाणी द्यायला हजर असायचं, पूर्ण सेवा करायचं. प्रत्येकाला वाटतं की आमच्या घरातलं लेकरू गेलं म्हणून गाव रडतं. महात्मे म्हणाले, मग त्याच्या मरणानं जर तुम्ही अख्खं गाव रडता तर मायबापाला एकटंच आहे म्हणता, त्याच्या मायबापाची काय अवस्था असेल? इथं का बाता मारता महाराज, डेड बॉडी जवळ जाणार, कळेल अवस्था. म्हणून ते महात्मे डेड बॉडी जवळ आले. डॉक्टर साहेब, मायबाप वोक्सावोक्षी रडत होते. क्यों रोते हो बाबा? इकलौता बेटा था महाराज, शादी भी नहीं हुई थी, कुल का वारिस, गुजर गया. ऐसा बुरा मत बोलो बाबा. गुजर गया महाराज, ऐसा बुरा मत बोलो. और गुजर गया, ऐसा बुरा मत बोलो. आम्ही काय वैरी आहो का महाराज? लेकरू मेलं म्हणून सांगतोय बुरा मत बोलो, ऐसा बुरा मत बोलो. अहो डॉक्टरनी सांगितलं साहेब, 6 तास झालं महाराज पोर मरून पडलं, तुम्ही म्हणता बुरा मत बोलो. ऐसा बुरा मत बोलो. वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. वो था अपने सफर में, आज अपने घर गया. लक्षात घ्या. मी का सांगतो? आम्ही ज्याला मरण समजतो, महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम समजतात. दुसरं, आणि आम्ही ज्याला मरण समजतो भरत, त्याला महात्मे माहेरा जाणं समजतात. दुसरं, आता इमानदारीने सांगा, आनंद कधी होतो? सासरी जाताना का माहेरी? बोधले बाबा, रडारड चालती कधी? सासरला जाताना. आईच्या गळ्याला, पप्पाच्या गळ्याला, दिदीच्या, भैयाच्या रडारड. माहेरी जाताना बापू सासूच्या गळ्याला, सासऱ्याच्या गळ्याला, ननंदेच्या. अरे बघत नाही, बॅग उचलली का जाऊन बसली भावासोबत गाडीत. जेवढा आनंद मुलीला माहेरी जाताना होतो, तेवढा आनंद आमच्या संताला हा देह सोडताना होतो. आपुल्या माहेरा जाईन मी आता, माहेरा जाईन मी आता, निरोपया संत हती आला, निरोपया संत
त्याला प्रवासाचा पूर्णविराम म्हणतात. दुसरं एक त्याला माहेरा जाणं म्हणतात. आणि आनंद होत असतो तो माहेरा जाताना. आता आपण जे आलो ना, हे सासर आहे डॉक्टर साहेब. इथे नांदायचं आहे. आनंद भोगायचा ते ठिकाण माहेर आहे, नांदायचं आहे ते सासर आहे. येवणी वराटीनी बैसल्या टेकी, वराडी बैसला टेकी, वराडी बैसला टेकी, कोण तो नवरा नाही वळखी, कोण तो नवरा नाही वळखी. वराडिनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही वळखी. हे सासर आहे डॉक्टर साहेब. कोण तो नवरा नाही वळखी. भरत, आणि वळखी जर असती तर प्रश्न विचारला असता का, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी. मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी. वराड आया वराडी, वराड वराडी, मी कवनाची मज सांगा कोणी, मी कवनाची मज सांगा कोणी. भारत देश जर ओळखी असती तर प्रश्न विचारला असता का, मी कवनाची मज सांगा कोणी. वराड आलिया वराडिनी, कवण ते वरमाय, कोण तो वरबाप, कोण तो नवरा, कोण तो मंडप. वराड नव्हे स्वप्न गे माये, बाप रखमा देवराचे वेगी धरावे पाय. आता जे आलोय ना आपण, हे जीव वधू आहे. आणि जीवरूपी वधू नांदायला आली ते हे क्षेत्र आहे. आपण नांदायला आलो. नांदायचं असते ते सासर आहे, आणि आनंद भोगायचा असतो उंदरीकर ते माहेर आहे. पुन्हा सुटसुटीत पहा, बापू जिथे सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, पती आहे, ननंद आहे, ही मंडळी जिथं आहे त्याचं नाव लालासाहेब सासर आहे. जिथे आपल्या भाषेत पप्पा आहे, मम्मी आहे, दीदी आहे, भैया आहे, कोण ह्या भाषेत, त्याचं नाव माहेर आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. एवढा शब्द आला की भीमसेनजी जोशी डोळ्यापुढे येतात. अरे किती दिग्गज झाले गायक जगाच्या पाठीवर, पण बापू दोन गायक चंद्रसूर्य असेपर्यंत अमर आहे. एक लता दीदी मंगेशकर आणि भीमसेनजी जोशी. काय कारण? कारण शोधा. यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर आहे.
त्यांनी गायन केलं बोधले बाबा, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना. आमच्याही संतांनी ते शब्द वापरले, पण संताच्या भाषेत वापरले. रूपे गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भाव हरपला तुझ पाहता विठ्ठल. म्हणून अमर विठ्ठल विठ्ठल. अगदी थोडक्यात सगळे बरोबर होईल. भारत देश सगळे बरोबर होईल. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. बहीण चंद्रभागा आहे, भाऊ पुंडलिक आहे, माय रुक्माई आहे आणि बाप पांडुरंग आहे. ही मंडळी जिथं आहे त्याचं नाव माहेर आहे. माहेर संताचे. संताचे नामया स्वामी केशवाचे पंढरीये माझे माहेर साजणी ओविया कांडणी गाऊ गीती जाई नगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा. माझ्यापेक्षा जास्त पाठ तुम्हाला माहेर. पुन्हा एक इथे पारतंत्र्य आहे बरं का. बरं, सासरला सर्वाच्या नंतर झोपावं लागतं, सर्वाच्या आधी उठावं लागतं. सासऱ्याचं जेवण, सासूचं जेवण, पतीचं जेवण, दिराचं जेवण, नंतर हे जेवण. मग त्यांचं अंथरूण पांघरून तिच्या उशाकडे तांब्या भरून, सासऱ्याच्या उशाकडे तांब्या, तिची काठी, याची बॅटरी, तिचा पानाची पिशवी, याचा तंबाखूचा बटवा. याच्यात रात्रीचे 12 वाजतात तिचे. आणि मग झोपती बिचारीन. उशिरा उठली की सासू अख्ख्या डिस्कळमध्ये फिरती. झोपून जाय अजून, आताच्या पोरी तसल्याच. अरे तूही तसलीच होती. सास भी कभी बहू थी ना. याला म्हणतात सासर जिथे पराधीनता आहे. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. 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 दादा सासुरवासी केले, दादा सासुरवासी केले. सासुरवासी मज केले भगवंता. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. जिथे पराधीनता आहे, पारतंत्र्य आहे, त्याचं नाव सासर आहे. मुलगी माहेरी गेली न बोधले बाबा, किचन मध्येच असते. किचन मध्ये तिची मम्मी स्वयंपाक करते आणि हे जेवते सगळ्या परिवाराच्या आधी. आणि मम्मी लाड करते, गरम गरम आहे, जेवून घे बेटा. आणि तिथंच जेवते 8 वाजता. आणि पुन्हा म्हणते, आई
मी झोपते बरं का ग. जा जा. 8ला झोपली रात्री, सकाळचे 8 वाजले बापू तरी उठत नाही. तिचा भाऊ जातो गोंद्या गोंद्या आणि तिच्या अंगावरचं पांघरून काढतो. ताडे उठ, घाबरू नका, तिथलं सांगतो. ते आईला ऐकायला जात, ए गोंद्या, अरे सासरी त्रासली रे माझी ताई, इथं तरी 4 दिवस सुख घेऊ दे. 8 वाजता. याचं नाव आहे माहेर. बापू, जिथे आनंद भोगायचा आहे, जिथे पारतंत्र्य आहे, ते सासर आहे. आपण सध्या सासरला आहोत. फक्त दृष्टिकोन बदललेला आपला. आम्ही ज्याला मरण समजतो, महात्मे त्याला मरण समजत नाही, माहेरा जाणं समजतात. म्हणून आम्ही मरताना रडतो, ते जाताना दुसऱ्याला रडवतात न स्वतः हसत जातात. का? मरण समजत नाही. आ